नमस्ते मैत्रिणींनो, किचन स्टोरी मराठी रेसिपी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज बनवणार आहे मस्त असं हे मी गुलाबजामुन बनवणार आहे। हे पॅकेटचं गुलाबजामुन आज आपल्याला बनवायचं आहे। तर आपलं दिवाळीचं एक शिल्लक राहिलेलं होतं, चला म्हणलं एवढं बनवून टाकूया। मुलं बघतले की म्हणतात सारखी की पॅकेट राहिलेलं आहे ते बनव, चला म्हणलं एकदाच आपण बनवून टाकू म्हणजे परत बनणार नाहीये। तर आता हे आज आपल्याला बनवायचं आहे छान असं हे गुलाबजामुन। आता आपण ह्याला मस्त बनवून घेणार आहे। पॅकेटचे पण छान होतात गुलाबजामुन आणि ते एकदम करायला पण मस्त झटपट असतात। तर बघा हे त्याला आपण कापून घेऊन काढूया। एकदा दिवाळीचं कसं होतं त्याचं काम बनवतो आपण आणि नंतर राहिलं ना तर राहूनच जातं, आपल्याला बनवू वाटत नाहीये बघा। मग हे खराब पण होऊन जातं, त्याच्यामुळे म्हणलं चला आपण एकदा आता बनवून घेऊया। थोडासा ह्याच्यामधला हेपणा कमी झालेला आहे। तर इकडे मी दूध घेतलेलं आहे आपल्याला, म्हणजे असं थोडंसं कोमट केलेलं आहे दुधाला मी, आणखी थोडंसं गार करायचंय। हे दूध जास्तच गरम झालेलं आहे आपलं, थोडंसं आपण याला कोमट करून घेणार आहे। हे बघा आपण हे दूध थोडंसं कोमट केलेलं आहे, जास्त गरम होतं। आता आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं हे दूध याच्यामध्ये टाकायचं आहे थोडं थोडं, आणि आपल्याला ही मळून घ्यायचं आहे। पॅकेटमधले एकदम झटपट होणारे आणि मस्त होतात गुलाबजामुन, आणि खव्याचे पण होतात चांगले, पण त्याला मैदा वगैरे व्यवस्थित टाकावं लागतं, त्याचे पण खायला एकदम छान लागतात। जसं लागेल असं आपल्याला हे दूध टाकायचं आहे। जास्त पण आपल्याला असं पातळ करायचं नाहीये, कारण आपल्याकडे आहे एकच पॅकेट आहे आपल्याकडं। जर आपल्याला जर कमी पडलं तर आणखी मग दुसरं एक आणि आणावं लागेल परत, त्यासाठी थोडं थोडं दूध टाकूनच हे मळून घेणार आहे। हे बघा मैत्रिणींनो, छान असं हे पीठ मळून झालेलं आहे। हे बघा थोडंसं असं सैल वाटत होतं, मी थोडंसं दूध मला वाटलं जास्त झालं असं वाटत होतं, पण नाही, अजिबात छान एकदम मस्त असं हे झालेलं आहे। तर आपण एक याला 5 मिनिट ठेवून देऊया। थोडंसं आपण झाकून ठेवूया आणि आता आपण बनवणार आहे पाक बनवणार आहे। कारण पाक बनवून ठेवला की मग हे गुलाबजामुन तळले की लगेच आपल्याला पाकात टाकता येतात, आणि छान गरम पाकामध्ये टाकले ना छान अशी गुलाबजामुन मुरतात आपली। आता आपण घेणार आहे पाक बनवून। आपण कणिक ठेवलेला आहे, 5 मिनिट ठेवलेला आहे म्हणून आता आपण बनवणार आहे आपल्या एक पॅकेटसाठी आपण बनवणार आहे पाक बनवायचा आहे। तर इकडे घेतलेला आहे, इकडे बघू शकता तुम्ही 1 ग्लास साखर आहे, ही 1 ग्लास साखर आहे। आता याच्यात आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकणार आहे। 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता गॅस चालू करून गॅसवर ठेवून देणार आहे। आता ह्याला आपल्याला असं सारखं म्हणजे नाही का साखर विरघळेपर्यंत ढवळत राहायचं आहे, नाहीतर मग आपली साखर खाली लागेल आणि लाल होते ना, त्याच्यासाठी आपण हे असं सारखं ढवळून घेणार आहे। इकडे आपला पाक होतोय तोपर्यंत आपण घेणार आहे इकडे गुलाबजामुन वळायला घेणार आहे, कारण आपलं पीठ चांगलं वळले झालेलं आहे। गुलाबजामचं पीठ आपलं हे बघा बघू शकता तुम्ही छान असं मुरलेलं आहे। तर आपण इकडे घेऊया गुलाबजामुन, जशी तुम्हाला साईज पाहिजे तशी तुम्ही बनवू शकता। आणि कसं आहे त्याचं एवढी असं छोटी जरी गोळी दिसली ना तर त्याला टाकले की फुगतात चांगले, आणि अजून पाकात टाकले की अजून जास्त फुगतात, त्यासाठी तुम्ही छोट्या छोट्याच असे करा गोळ्या। असे बनवलेले आहेत मी साधारण याच्यामध्ये लहान म्हणजे पॅकेटवर जेवढे दिलेले आहेत गुलाबजामुनची प्रमाण म्हणजे 30-35 ते 40 गुलाबजामुन आरामशीर बनतात छोटे छोटे बनवले तर, आणि थोडेसे मोठे बनवले तर मग 30 एक गुलाबजामुन मस्त असे होतात। साखर आपली विरघळेपर्यंत थोडंसं लक्ष द्यायचं आहे आपल्याला। आपण अशा प्रकारे बघा, फक्त आपल्याला काय करायचंय गुलाबजामुनवर असेही पडले नाही पाहिजे, चीर नाही पडली पाहिजे, कारण ती चीर पडली ना तळले की पण चिरतात
आणि पाकात घातल्यावर मग ते जास्त फुटतात गुलाबजामुन. त्यासाठी व्यवस्थित आपल्याला असं मस्त असं गुलाबजामुन घोळून घ्यायचे आहेत. पहिला असं थोडंसं दाबून घोळायचे आणि मग नंतर थोडंसं हळूवार त्याच्यावर फिरवलं ना अजिबात क्रॅशेज आणि असं चिरा पडत नाहीत आपल्या गुलाबजामुनला. बघा असं हलवत राहायचं आहे. पाक एक 15 मिनिटात हे पाक होतो आपला. त्यात तुम्हाला जर वजनी प्रमाण जर म्हणलं साखरेचं तर अर्धा किलो साखर टाकायची आहे आपल्याला आणि अर्धा लिटर पाणी टाकायचं आहे त्याला बरोबर आपलं. आणि तो ग्लास माझा अर्धा किलोचाच आहे, तर मी ते ग्लास आणि वजन केलेलं आहे. तर तुम्हाला वजन करून जर टाकायचं असेल तर बरोबर अर्धा किलो साखर तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. अर्धा किलो साखर आणि अर्धा लिटर पाणी टाकायचं म्हणजे छान मस्त असा पाक आपल्याला जसा पाहिजे तसा पाक होतो तयार. अजिबात बिघडत नाही. नक्की करून बघा तुम्ही अशा प्रकारे. हे बघा बघू शकता हे पाक एवढा झालेला आहे आपला. तर याला आपलं सारखं असं म्हणजे चेक करायचं आहे आपल्याला, कारण जास्त झाला तर मग कडक होतो खूप पाक. आणखी थोडासा आपल्याला चिकटपणा याला येऊ द्यायचा आहे. एक अजून 5 मिनिट जरी शिजवला ना तरी चिकटपणा या पाकाला आपल्या येणार आहे. इकडे चाललेलं आहे आपलं हे घोळून घ्यायचं. एवढे झालेले आहेत. इकडे आपण पाक बघत बघत हे काम चालू आहे आपलं. असं थोडंसं हात असा दाबून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग हे बघा नंतर अशा प्रकारे छान असे घोळायचे आहेत आपल्याला. त्याच्यावर रेश वगैरे पडल्या ना तर मग ते फुटतात. बघू शकता एकदम छान मस्त घोळलेले आहेत मी. कुठं सुद्धा स्क्रॅच वगैरे पडलेलं नाहीये. छोटे छोटे करायचे आहेत आपल्याला. जवळजवळ आपले 30-35 तर गुलाबजामुन झाले पाहिजे असं आपल्याला साईज मध्येही बनवायचे आहेत. हे बघा बघू शकता इकडे पाक सुद्धा आपला झालेलाच आहे तयार. हे बघा मस्त असा हा चिकटपणा आलेला आहे पाकाला आपल्या. असाच पाक आपल्या गुलाबजामुनसाठी पाहिजे आहे. हे पाक आपला आता तयार झालेला आहे. आता आपण याला आणखीन 1-2 मिनिट आपण शिजूया आणि याला बंद करून ठेवायचं आहे आपल्याला. आता आपण पाक बनवून बाजूला एका साईडला थोडासा गार होण्यासाठी ठेवलेला आहे. तर इकडे आपण आता कढई ठेवायचे. आपले गुलाबजामुन आपले थोडेसे वळून झालेले आहेत ते आपल्याला थोडे थोडे तळून घ्यायचे आहेत. त्यासाठी एकदा मी कढई ठेवलेली आहे आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तेल टाकून घ्यायचे आपल्याला. हे तेल आपल्याला थोडंसं बघा सगळे गुलाबजामुन आपले वळून झालेले आहेत आणि इकडे तेल सुद्धा गरम झालेलंच आहे आपलं. तर आपण आता एक गुलाबजामुन याच्यामध्ये सोडून बघणार आहे. जवळजवळ बघा मी लहान मोठे जसं मी ही लहान मोठी साईज झालेली आहे मोजून बघितले तर 41 गुलाबजामुन झालेले आहेत. मस्त भरपूर गुलाबजामुन झाले आहेत. माप एकदम छान असं जास्त लहान नाही जास्त मोठे नाही व्यवस्थित एकदम आपल्याला जसे पाहिजे तसे आपण गुलाबजामुन घेतलेले आहेत. तेल गरम झालेलं आहे. आता आपण एक सोडून बघणार आहे आधी तेल आपलं गरम झालेलं आहे का. त्याला जास्त गरम कडक तेलात तळायचं नाहीये. आतमध्ये गुलाबजामुन आपला कच्चा राहतो आणि वरूनच लाल होतात. त्याच्यामुळे एकदम गॅस कमी करून आपण ही गुलाबजामुन तळून घेणार आहे. छान मस्त आत पण तळलं पाहिजे तुपत खायला, नाहीतर मग आतमध्ये काय होतं पीठ राहतं आणि वरूनच एकदम लाल होतात. आपल्याला वाटतं करपाय लागलेत गुलाबजामुन पण ते आतमध्ये कच्चे राहतात. हे बघा तेल व्यवस्थित गरम झालेलंच आहे. इकडे पाक सुद्धा आपला तयार झालेला आहे. आता मी एक एक करून सगळे गुलाबजामुन टाकून घेणार आहे. आपले हे गुलाबजामुन एकाच ह्याच्यामध्ये तळतील. गॅस कमी ठेवलेला आहे एकदम मी. आपण 2 ह्याच्यामध्ये तळूया कारण पहिले कसे होतात आपल्याला ही माहिती नाही. सगळे नको तळायला. एवढे आपण नंतर ह्याच्यात तळूया. आणि हे आपण बघू शकता तुम्ही आधी मी टाकला होता एक टाकलेला होता तो एकदम छान असा आहे बघा. बघू शकता एकदम काळा झालेला आहे छान तळलेला आहे. हे आता आपण टाकणार आहे आपल्या पाकामध्ये आणि सगळे असे छान आपल्याला मस्त असे
छान असा काळा कलर आला ना, मस्त असं गुलाबजामुन खायला पण छान लागतात, चव लागतात एकदम. तर तशाच आपण एकदम मस्त काळे आपण छान असे तळून घेऊया. मस्त असा चॉकलेटी कलर बनवायचा आहे आपल्याला गुलाबजामुनचा. आपल्याला चॉकलेटी कलर आपण तळून घेऊया. बघा किती कमी वेळामध्ये ही बनतं. पण आपल्याला असं वाटतं करायच्या आधी खूप वेळ लागेल आणि अवघड वाटतं, पण एकदा करायला घेतलं ना मस्त एकदम सोपं वाटतं आणि पटापटात होऊन पण जातं. कमी गॅसवर एकदम मी तळणार आहे, कारण आत मस्त चांगले तळले पाहिजे गुलाबजामुन. चला मग अशाच प्रकारे आपण सगळे गुलाबजामुन तळून घेऊया. हे बघा असा कलर आला पाहिजे, एकदम असा मस्त चॉकलेटी कलर आपल्या गुलाबजामुनला आला पाहिजे आणि आतमध्ये बी छान तळले पाहिजे. हे गुलाबजामुन छान असे तळलेले आहेत. आता आपण टाकणार आहे. आपला पाक पण एवढा जास्त गरम नाहीये, तर थोडासा कोमट झालेला आहे, त्यात टाकून द्यायचे आहेत आपल्याला हे आता पाकामध्ये. तळलेलेच आहेत. आता आपण थोडे थोडे करून डायरेक्ट आपल्या पाकात टाकणार आहे. आणि छान मस्त एक तासामध्ये गुलाबजामुन छान असे पाकामध्ये मुरले जातात, जास्त वेळ सुद्धा लागत नाहीये. आणि आता हे राहिलेले पण आपण आपल्या तेलात टाकून घेणार आहे. 2 ह्याच्यामध्येच आपले गुलाबजामुन तळून झालेले आहेत. तर हे सगळे गुलाबजामुन आपण सोडणार आहे ह्याच्यात. हे बघा आता दुसरं पण टाकून घेतलेलं आहे. एकदम आपल्या गॅसचाही कमी आहे, त्याच्यावरच छान असे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. त्याला पण छान मस्त आपण चॉकलेटी कलर येईपर्यंत चांगलं तळून घेणार आहे. ती सुद्धा छान असे तळलेले आहेत. आपण एकदम कमी गॅसवर तळले ना तर आतमध्ये पूर्णपणे शिजले जातात आणि सगळे आतमधलं व्यवस्थित तळून होतं. नाहीतर मग काय होतं, वरच असे एकदम काळे दिसायला लागतात आणि आतमध्ये गुलाबजामुन आपले तसेच कच्चे राहतात. आता हे आपण टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये. सगळे आता गुलाबजामुन सगळे तळून झालेले आहेत. मस्त असे छान काला जामुन सारखे गुलाबजामुन मी तळून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला हे पाकात टाकून घ्यायचे आहेत सगळे. कढईचा गॅस बंद केलेला आहे. हलवून घ्यायचं असं, म्हणजे छान असे भिजतील, पाकामध्ये मुरले जातात, एकदम छान असे मुरतात. लय जास्त वेळ पण लागत नाही याला. आता गुलाबजामुन तर बनवून झालेले आहेत, पण आता आपल्याला खायला घेण्यासाठी अजून आपल्याला 1 तास अर्धा तास वेट करावं लागेल, कारण आपले पाकामध्ये मुरणार आहे गुलाबजामुन. तोपर्यंत आपण 1 तासभर छान अशी ठेवले ना, अर्धा तास तरी कमीत कमी याला ठेवावं लागेल. तर आपण आता हे झाकून 1 अर्धा तासभर ठेवणार आहे आणि मग छान अशी गुलाबजामुन आपण खायला घेणार आहे. हे बघा मैत्रिणींनो, बघू शकता तुम्ही 1 तासभर मी ह्या पाकात गुलाबजामुन टाकून ठेवले होते. मस्त असे एकदम छान झालेले आहेत. अजिबात आपले पॅकेटमध्ये बनवलेले गुलाबजामुन अजिबात बिघडलेले नाहीत. हे बघा बघू शकता तुम्ही एकदम छान असे मऊ, एकदम असे तोंडात टाकलं की विरघळणार आहे गुलाबजामुन. आपला खाण्यासाठी एकदम छान तयार झालेला आहे आणि पाक सुद्धा जास्त झालेला नाहीये. बघू शकता काय होतं, कधी कधी पाक जास्त होतो, मग गुलाबजामुन खाऊन झालं तर पाक खूप भरपूर राहतो, मग त्या पाकाचा काही उपयोग होत नाही. त्याच्यामुळे एकदम अशा प्रकारे जर तुम्ही बनवला तर मस्त असे बघा पाक पण व्यवस्थित आणि एकदम छान मुरलेले आहेत. हे बघा आता बघू शकता इकडे एकदम छान असे पॅकेट मधले गुलाबजामुन एकदम झटपट झाली, जास्त वेळ सुद्धा लागलेला नाही. आता खाण्यासाठी हे गुलाबजामुन आपले तयारच झालेले आहेत. मग आजची एकदम छान गोडाधोडाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडले असेल तर एक लाईक करा. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एक छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो. बाय मैत्रिणींनो.